नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. महाराष्ट्रामध्ये महायुतीची सत्ता ही भारतीय जनता पार्टीच्या मुळे आहे. भारतीय जनता पार्टीनं आधीचं मवियाचं सरकार बेदखल करून दाखवलं. त्याच सरकारमधले दोन घटक पक्ष सोबत घेतले आणि आधी ज्या मवियाला 3 पायाची रिक्षा म्हणून हिणवलं होतं त्याच धर्तीवर आता ट्रिपल इंजिनचं सरकार म्हणत अभिमानानं राज्य करायला महाराष्ट्रावर सुरुवात केली. पण आता जसजसे दिवस पुढे जात आहेत आणि निवडणुका जवळ येत आहेत, भारतीय जनता पार्टीच्यासाठी ही महायुती डोकेदुखी ठरते आहे. त्याचं प्रमुख कारण हे जागा वाटपातले दावे, प्रतिदावे आणि मारामारी आहेत. अमुक एक जागा आपल्यालाच हवी अशा प्रकारचा सर्वाधिक हट्ट हा आधी शिवसेनेकडून आणि नंतर राष्ट्रवादीकडून सुरू झालेला आहे. आणि याच हट्टाला सोडवण्यासाठी भारतीय जनता पार्टीला प्रसंगी आपल्या पक्षातल्याही कोणाचा काही बळी द्यावा लागतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. रामदास कदम यांनी तर भारतीय जनता पार्टीवर महायुतीत असताना केसानं गळा कापायचा प्रयत्न करू नका या शब्दात टीका केली आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीचेच कार्यकर्ते हर्षवर्धन पाटील या भारतीय जनता पार्टीच्या नेत्याला धमक्या देत आहेत, गावात फिरू देणार नाहीत असं सांगत असल्याची तक्रार दस्तूरखुद्द हर्षवर्धन पाटलांनी राज्याच्या गृहमंत्र्यांना केली आहे. थोडक्यात काय तर भारतीय जनता पार्टीच्या समोर आत्ताच्या घडीला नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्याच्यासाठी महाराष्ट्रात राजकीय समीकरणं मांडत असताना नवी डोकेदुखी झाली आहे. तिचं नाव आहे महायुती. आणि या महायुतीची भाजपाला डोकेदुखी का, कशी या संदर्भातली चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत असलेल्या मान्यवरांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्या सोबत या चर्चेत मान्यवर कोण आहेत ते पहा. आपल्या सोबत सिद्धार्थ शिरोळे आहेत, आमदार आहेत भारतीय जनता पार्टीचे. ते या चर्चेमध्ये भाजपाचे प्रवक्ता या नात्यानं असतील. आपल्या सोबत चर्चेमध्ये ॲडव्होकेट हेमा पिंपळे आहेत, त्या महाआघाडीची भूमिका या निमित्ताने एक निरीक्षक म्हणून मांडतील. आणि आपल्या सोबत अरुण सावंत आहेत, प्रवक्ता शिवसेना या नात्यानं ते या चर्चेत आहेत. मला पटकन विचारायचं आहे, आधी हेमाताई आपण याचा खुलासा करावा. तुम्ही एक त्रयस्थ व्यक्ती म्हणून आत्ताच्या घडीला महायुतीकडे पाहता आणि महायुतीत चाललेल्या हेव्या दाव्यांबद्दल बोलता. तुमच्या लेखी सर्वाधिक डोक्याची भणभण झालेला नेता कुठला असेल? माझ्या मते तरी काय आहे की ज्या युतीला काही इथिक्स नाहीयेत, काही प्रिन्सिपल्स नाहीयेत आणि महाराष्ट्राची जी परंपरा आहे ती पायदळी तुडवण्याचं काम या महायुतीने केलेलं आहे. आणि सगळ्यात जास्त डोकेदुखी म्हणाल तर अर्थातच भाजपच्या नेत्याची असणार आहे. कारण हे सगळं जे आहे, हे जे काय ट्रिपल इंजिन सरकार म्हणतोय आपण, ते ट्रिपल इंजिन सरकारमध्ये पेट्रोल डिझेल टाकून त्याचे टायर नीट आहेत का नाही बघणं, ते रुळावर रस्त्यावर नीट चालती का नाही बघणं, हे मला वाटतं भारतीय जनता पार्टीचं काम आहे. आणि आत्ताचं जे चालू आहे सगळं, आता हर्षवर्धन पाटलांचा आपण उल्लेख केला की त्यांनी तर मला वाटतं देवेंद्रजींना पत्र लिहिलंय की मला अशा प्रकारची धमकी येते, माझं रस्त्यावर फिरणं अवघड झालंय. म्हणजे मला वाटतं हे सगळं जे चालू आहे त्या त्रयस्थ व्यक्ती म्हणून मी असं पाहिल की त्रयस्थ व्यक्ती म्हणून महाराष्ट्राची परंपरा बिघडवण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलं. आणि नेत्याची कोणत्या डोकेदुखी होतीये तर ज्या नेत्यांनी डोकेदुखी हाताने घेतलीये बाय हुक और क्रूक, आम्हीच सगळं करू, आम्हीच महाराष्ट्र खाऊ, हे ज्यांना वाटतंय ते अर्थातच देवेंद्र फडणवीस आहेत. बर हेमाताई, मी उत्तरादाखल यानंतरच्या प्रश्नांसह परत आपल्यापर्यंत पोहोचेन. एक छोटी विनंती आहे, तुमचा कॅमेरा ऑफ झालाय तेवढा फक्त सुरू करा. सिद्धार्थ शिरोळे यांच्यापर्यंत लगेचच जाण्याची वेळ आहे. चर्चेला वेळेची मर्यादा आहे, आपल्या सगळ्यांना लक्षात ठेवायला हवं. सिद्धार्थजी, आवाज येतोय? हो येतोय. आपणही आपला कॅमेरा पटकन सुरू करावा. आपण जोडले गेलेले आहात. कृपया याचा खुलासा करा की महायुती करून नसती डोकेदुखी विकत घेतली का भाजपनं महाराष्ट्रामध्ये? मला काही कळतच नाही की विरोधकांना एवढी अडचण कसली व्हायला लागली. त्यांची तर कुठली यादी जाहीर नाही, त्यांची सीट शेअरिंग फॉर्म्युला जाहीर नाही, काहीच जाहीर नाही. आम्ही तर भारतीय जनता पार्टी म्हणून 195 लोकांची उमेदवारांची यादी जाहीर करून मोकळा झाला. यांचा मला कळतच नाही की यांना प्रॉब्लेम काय, की त्यांनी त्यांच्या घराकडे बघावं, आमच्या घराकडे कशाला बघताय. आम्ही तर ऑलरेडी लीड घेतलेलं, ऑलरेडी एवढे आमचे देशभरातले कॅन्डिडेट्स डिक्लेअर झालेत. महाराष्ट्रातले सुद्धा योग्य वेळेला सगळं चित्र हे आपल्या समोर येईल. अगदी, पण सिद्धार्थजी यातलाच मुद्दा असा आहे की तुम्ही भारतातले उमेदवार घोषित करू शकता, महाराष्ट्रातले करू शकत नाही, असं का होतं?
हा, महाराष्ट्रामध्ये कसं आहे की हे बघा, कुठल्या राज्यातले जे कॅन्डिडेट्स डिक्लेअर झाले जिथे युती नाहीये किंवा कुठल्याही प्रकारचा अलायन्स नाही, जिथं आम्ही सरळ सरळ लढतोय, तिकड त्या राज्यांमधले जे कॅन्डिडेट्स आहेत ते डिक्लेअर झालेत. आता जिथे जिथे अलायन्स आहे तिकडचे जे अलायन्स फॉर्मेशन होतील किंवा जे काही वाटाघाटी होतील त्याच्यानंतर डिक्लेअर होईल. त्यात काहीच वेगळं चाललंय किंवा खूप उशीर झालाय अशी काही भावनाच नाहीये, असं काही वाटत नाही. कारण मागच्या वेळेला सुद्धा महाराष्ट्रामध्ये किमान आचारसंहिता लागल्यानंतरच यादी डिक्लेअर झाली होती. बरं, आधीच पण एका बाजूला सिद्धार्थजी, एका बाजूला अद्यापही पुण्यामध्ये बॅनरच लागतायत की तिथे मुरलीधर मोहोळ एकदा म्हणतात ते खासदार होणार, त्याच्याच बरोबर त्यांना खासदार होऊ देणार नाही म्हणून बॅनर लागतात. हे भाजपच्या अंतर्गत इतकं सुंदोपसुंदीचं वातावरण यापूर्वी कधी पाहायला मिळालं नव्हतं सिद्धार्थजी. नाही, कसं आहे की हे बघा, कसं त्याचे तपशील येईल, पण मला असं वाटत नाही की कुठल्याही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी किंवा कोणी अशा प्रकारचं बॅनर लावलं असेल. ह्या गोष्टी निवडणुकीमध्ये होतात. मी सांगतो, मी महानगरपालिकेच्या निवडणुकीला उभा होतो आणि त्यावेळेला असे काही बॅनर जेव्हा लागले तर शोध घेतल्यानंतर कळालं होतं की ते विरोधकांनी लावले. त्यामुळे मला असं वाटतं की अशा प्रकारचा जो इलेक्शनमध्ये अशा प्रकारची जी कटनीती रचली जाते ही विरोधकांकडनं रचली जाते. त्यामुळे आमच्या पार्टीकडनं असं काही झालंय असं मला अजिबात वाटत नाही. ठीक आहे सिद्धार्थजी, जोडलेले रहा. पटकन अरुण सावंत यांच्यापर्यंत पोहोचूयात. हेमाताई, अरुण सावंत आपल्या सोबत आहेत, त्यांचंही उत्तर ऐकून घ्या, नंतर तुम्हाला भरपूर टोमणे मारण्याची संधी आज कदाचित उपलब्ध होईल. अरुण सावंत, तुम्ही ज्या निमित्तानं भारतीय जनता पार्टीच्या सोबत आलात, सत्ता सोडून सत्तेत आलात, म्हणजे अर्थात व्यक्तिगत घेऊ नका, शिवसेना, जुनी शिवसेनेतून बाहेर पडून आता ही जी शिवसेना आहे ती सत्ता सोडून सत्तेत आली, भाजपमुळे सत्तेत राहिली. आणि आता रामदास कदम काय बोलतात बघा, गाव पातळीवरची संघर्षाची स्थिती काही वेगळी नाही आहे, सिंधुदुर्ग रत्नागिरीतली भांडणं काही संपलेली नाही आहेत, इथे गजानन कीर्तीकर नक्की काय करणार आहेत कोणाला काही कळत नाही, स्वतःच्या मुलासाठी ते शिवसेनेचाच उमेदवार गायब करतील का काय असं वाटायला लागलेलं आहे. ही सगळी गोष्ट शिवसेनेकडून भाजपला आव्हान देणारी आहे, असं का व्हावं? प्रसादजी, सर्वप्रथम एक गोष्ट मी सांगू इच्छिन. आपण चर्चेच्या सुरुवातीला असं म्हणालात की भारतीय जनता पार्टीमुळे या राज्यात महायुतीचं सरकार बनलं, तर त्यात मी थोडंसं करेक्शन करेन की हे जे काही महायुती सरकार बनलं या राज्यामध्ये ते आदरणीय एकनाथजी शिंदे यांनी केलेल्या ऐतिहासिक बंडामुळे बनलं. तरी असो, सध्या आम्ही भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आमची शिवसेना एकत्र अतिशय उत्तमरित्या राज्याचा गाडा हाकत आहोत. आता प्रत्येक व्यक्तीला राजकीय आशा आकांक्षा ह्या असतातच, त्याप्रमाणेच आपण ज्यांची ज्यांची नावं आता घेतलीत त्या व्यक्तींनी जर काही इच्छा व्यक्त करून दाखवल्या तर त्यात गैर नाही. प्रत्येक पक्षाच्या राजकीय नेत्यांमध्ये अशा प्रकारच्या घटना घडत असतात. दुसरी गोष्ट, थोड्या वेळापूर्वी हेमाताई म्हणून ज्या मॅडम आहेत, आपण त्यांचा उल्लेख असा केला. आपल्याला हेमाताईंच्या संदर्भातलं उत्तर देण्याची संधी मिळेल, पण आता तुम्ही एक खूप महत्वाचा मुद्दा उपस्थित केलात. सिद्धार्थ शिरोळेंची मला 30 सेकंदाची प्रतिक्रिया लागेल. शिरोळे साहेब, 105 आमदार असलेल्या पक्षानं स्वतःचं हक्काचं मुख्यमंत्रीपद दुसऱ्याला दिलं, तरी पण शिवसेनेचे प्रवक्ते चर्चेत म्हणतात शिंदेंनी वेगळी भूमिका घेतली म्हणून सरकार सत्तेत आलं आणि भाजप सत्तेत आली. 30 सेकंद आहेत, उत्तर द्यायची इच्छा आहे का? त्यांनी कुठलंही चुकीचं काही स्टेटमेंट केलेलं नाही. आम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात आम्ही काम करतोय, गेले 2 वर्ष जवळजवळ काम करतोय आणि इथून पुढे सुद्धा करत राहू. त्यामुळे तो हा मुद्दाच नाहीये. मुद्दा त्यांनी सांगितलं की बाबा त्यांचं जे त्याच्यातलं ते आमचे नेतेच आहेत, त्यामुळे आम्ही सगळे एकत्रितपणे काम करतोय, ह्याच्यामध्ये कुठलीही शंका नाही. मला वाटतं विरोधकांना ह्याच्या कुठेतरी पोटदुखी होती, त्यामुळे हे सगळे मुद्दे काढायला लागले. मला सांगा, महाविकास आघाडीचे कुठे काय जाहीर झाले? मग महायुतीची काय एवढी चर्चा चालली आहे? महाविकास आघाडीची चर्चा का नाही चालू आहे? साधा प्रश्न आहे. सगळ्यांना प्रॅक्टिकली जेवढा वेळ लागतो तेवढा लागतो, योग्य वेळेला निर्णय होईल. आणि ठीक आहे, तुम्ही वारंवार असं सांगू पाहताय की एक प्रत्येक प्रक्रियेला वेळ लागण्याची गती असते, त्या ठरलेल्या वेळानुसार होतं. हेमाताई, मगापासून ही लोक तुम्हाला काय डिवचतायत पहा की महायुतीने अद्याप उमेदवार घोषित केलेले नाहीत, पण मवियाच्या अंतर्गत तर अजून समन्वय पण नाहीये. नाही, काय आहे, मला वाटतं सिद्धार्थ सरांना माहिती नसेल की कालच महाविकास आघाडीची बैठक झाली आणि आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब पण त्या बैठकीला उपस्थित होते. आणि मला वाटतं काही फॉर्म्युला 23, 15, 10चा काहीतरी फॉर्म्युला ठरलाय आणि प्रकाशजी जर आले तर त्यांना आम्ही आमच्या कोट्यातल्या जागा एक जागा देऊया
आणि नंतर एक तिसरी जागा देऊया, अशा प्रकारचं समीकरण पण झालेलं आहे. आणि सिद्धार्थ सरांना जो ओव्हर कॉन्फिडन्स आहे, तो ओव्हर कॉन्फिडन्सच मला वाटतं भारतीय जनता पार्टीला नडत चाललाय. आणि अजून तर मला वाटतं की नाही का, ये तो झाकी है, पुरा पिक्चर अभी बाकी है. तर मी असं म्हणेल की क्लायमॅक्स अभी बाकी है. म्हणजे भारतीय जनता पार्टीचं जे बुद्रुक आणि खुर्दचं भांडण आहे, आमच्या ग्रामीण भाषेत म्हणतात, तर ते भांडण अजून एक्सपोज व्हायचंय सर. आता कुठं हे सगळं समीकरण चालले. सिद्धार्थजी, उत्तर एकदा पटकन देऊन टाका, 30 सेकंद. आज आपल्याला चर्चा अत्यंत वेगवान रीतीने पुढे न्यायची कालमर्यादा आहे. 30 सेकंदात सांगा, खुर्द आणि बुद्रुकचं भांडण काय आहे, भाजप आणि शिवसेना किंवा राष्ट्रवादी सोबतचं? ऐका तर हेमाताई, मागच्या 2 निवडणुकीचं फक्त आपण आत्मपरीक्षण करा की भारतीय जनता पार्टी आणि आमच्या शिवसेनेच्या युतीने 42 सीटा मिळवल्यात. तुम्ही थोडं आत्मपरीक्षण करा की पॅनिक खरं कोण आहे. आम्ही अजिबात पॅनिक नाही, ओव्हर कॉन्फिडंट नाही. तुमच्या सीटा 6 आणि तुमचं बोलणं काय चाललंय? अहो, तुम्हाला 6 खासदार अख्ख्या महाराष्ट्रात आहेत आणि तुम्ही असं म्हणताय की जसं की काय केवढं मोठं तुम्ही संशोधन करून तिकीट डिक्लेअर करता. आम्ही पॅनिक मध्ये, असं कसं म्हणू शकता? तुमचे आकडे बघा, 10 वर्षाचे आकडे बघा. हेमाताई, उत्तर आहे 30 सेकंद पटकन आपल्यासाठी. काय पॅनिक वगैरे आम्ही काही होत नाही हो. पॅनिक तर तुमचीच व्हायची वेळ आहे. आणि तुम्ही जे म्हणता 10 वर्षाचा आकडा वगैरे बघा, तर माझं त्याला असं मत आहे की ती एक वेळ होती. आणि तुम्हाला मोदीचं सरकार, भारताचं सरकार जर पाहिजे असेल, तर निश्चित भारत सरकार जर पाहिजे असेल तर लोक यावेळी डिसिजन घेणार आहेत आणि ते घेतील. हे माहिती आहे तुमच्या मोदी सरकारमधील जे काही लोक, नेते मंडळी आहेत, जे तिकीट जाहीर करतात, आणि त्यांना माहिती आहे. आणि महाराष्ट्राची तिकीट का नाही जाहीर झाले मग? ठीक आहे, त्या मुद्द्यावर त्यांनी उत्तर दिलेलं आहे. आपल्याला काही मुद्द्यांची पुनरावृत्ती टाळायला हवी. अरुण सावंतांपर्यंत जायचंय. अरुण सावंत, आपल्याला मगाशी हेमा पिंपळेंनी काही मुद्द्यांच्या आधारे जी मतं व्यक्त केली त्यावर उत्तर द्यायचं होतं, ती एक संधी आहे. आणि शिवाय त्याच्या पलीकडे जाऊन असा मुद्दा आहे की सातत्यानं मविया तुम्हालाही डिवचू पाहतीये की तुम्ही स्वाभिमान बाजूला ठेवला म्हणून. प्रसादजी, या हेमा ताई ज्या कोणी आहेत त्या, आपण त्यांचा काय उल्लेख केला कृपया सांगाल का? हेमा पिंपळे त्या ऍडव्होकेट आहेत पेशानं आणि त्या राष्ट्रपच्या प्रवक्त्या आहेत. अच्छा. मग त्या मवियाची भाडोत्री प्रवक्तेगिरी का करत आहेत, हा सर्वप्रथम माझा प्रश्न आहे. आणि ज्या गोष्टी त्यांनी आता सांगितल्या मवियाची बाजू घेऊन, त्या मला वाटतं त्या भ्रमामध्ये आहेत कुठल्या तरी आणि स्वप्नरंजनामध्ये गुंतलेले आहेत. सतत त्या महाविकास आघाडीची खूप उदो करत आहेत. परंतु ऐका, एक मिनिट हेमाताई, तुमचा आवाज थोडा बंद करा तुम्ही. एक मिनिट. आमची शिवसेना जी आहे ती आदरणीय नरेंद्र मोदीजी यांचं कार्य पाहून गेल्या 10 वर्षांमध्ये जो भन्नाट विकास या देशामध्ये नरेंद्र मोदीजी, अमित शहा, आणखीन आमचे जे संबंधित आहेत भारतीय जनता पार्टीचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या कार्याचा धडाका, अजित पवार, आम्ही सर्वजण एकत्र मिळून या राज्यामध्ये जो विकास घडवत आहोत, जनता आमच्या पार्टीची ठामपणे, त्यामुळे या महायुतीमध्ये कोणत्याही प्रकारचा वादविवाद मुळीच नाही. आदरणीय सिद्धार्थजी यांनी अतिशय उत्तमरित्या मगाशी सांगितलं, त्यासाठी मी सिद्धार्थजी यांचं सुद्धा अभिनंदन करतो. आपण कुणी कितीही लावालावी करायचा प्रयत्न करा, परंतु ही महायुती या देशामध्ये आणि या राज्यामध्ये अभेद्य आहे. आणि या राज्याची जनता येणाऱ्या 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीत आणि त्यानंतर येणाऱ्या विधानसभा आणखीन बीएमसीच्या निवडणुकीमध्ये सुद्धा अतिशय उत्तमरित्या या महायुतीला साथ देईल. का देईल? तर अतिशय उत्तमरित्या मोठमोठे मला पटकन यावर हेमाताईंचं उत्तर लागणार आहे. हेमाताई, ऐकलं तुम्ही? महायुतीनं तर 2025 मधल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीपर्यंतची बेगमी करून टाकली असा त्यांचा दावा आहे. नाही काय आहे, त्यांनी जी भाषा भाडोत्री वगैरे वापरली, मी पण आपल्याला बोलू शकते, पण माझी ती संस्कृती नाही. आणि ज्या शिवसेनेत आपण काम केलं, ताई, भाडोत्री या शब्दामध्ये काय असं तुम्हाला खटकलं सांगा? परंपरा, शिवसेनेचं वळण सगळं माझ्यामध्येही आहे. मी भाडोत्री या शब्दामध्ये काय खटकलं ते आधी सांगावं. सर, मी तुमच्यामध्ये बोलले का? तुमच्यामध्ये मी बोलले का? भाडोत्री या शब्दामध्ये मी काय असं वाईट बोललो ते आधी सांगा आपण जनतेला. आपण करत आहात मवियाची भाडोत्रीगिरी.
भाडोत्री गेली म्हणजे तुम्ही काय करताय? मग तुम्ही तर काय करताय? भाडोत्री सुद्धा शब्द तुमच्यासाठी फार म्हणजे चांगला राहिला म्हणजे असं तुम्ही रासपच्या प्रवक्त्या आहात ताई, तुम्ही रासपच्या प्रवक्त्या आहात आणि तुम्ही बाजू घेता मवियाची, हाच माझा आक्षेप आहे. ठीक आहे, अरुण सावंत एक छोटीशी गल्लत झालेली दिसते. त्या शरद पवारांच्या पक्षाच्या प्रतिनिधी आहेत, त्यामुळे त्या मवियाची बाजू घेणं स्वाभाविक आहे. मला मुद्दा पुढचा मांडायचा होता, त्या निमित्तानं आता तुम्हाला बोलायची संधी होती आणि तुम्ही मुद्दा मांडत असताना हा दावा केलात अरुणजी की प्राप्त स्थितीमध्ये तुम्ही मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांपर्यंत राहणार आहात. पटकन एकदा याच्यावरचं उत्तर आपल्याला घ्यायचं आहे हेमाताईंपर्यंत. हेमाताई, हा आत्मविश्वास आहे का अति आत्मविश्वास आहे? नाही, काय पहिल्यापासूनच त्यांचा ओव्हर कॉन्फिडन्स आहे हे मी मगाशी आपल्याला बोलले. आणि काय यांचं काय नाही का, आपण ते पहिली बायको असताना दुसरं लग्न बेकायदेशीररित्या करतो आणि दुसऱ्या बायकोबरोबर जमत नसलं तर इलाज नसतो आणि जोपर्यंत डिव्होर्स पिटिशन फाईल कोर्टामध्ये येत नाही तोपर्यंत आमचं फार चांगलं चालू आहे असं बाहेर दाखवलं जातं. तशी अवस्था महायुतीची आहे आणि लवकरच मला वाटतं घटस्फोटाचं पिटिशन हे येणार आहे आणि महाराष्ट्राची जनता एवढी सुज्ञ आहे की आहे जे म्हणतायत आमचं उत्तर चालू आहे, असं चालू आहे. जनता आता तुम्हाला बरोबर घरी पाठवल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही महानगरपालिकेचा काय बोलताय? एक मुद्दा घेऊन पटकन शिरोळेंपर्यंत जाऊयात. सिद्धार्थजी, या सगळ्या दाव्या प्रतिदाव्यांच्या दरम्यान एका गोष्टीचा खुलासा तुम्हाला करायला लागेल की तुम्ही 30 पेक्षा जास्त जागा लढण्याच्यासाठी आग्रही आहात म्हणून हा सगळा मुद्दा आहे असं दिसतंय का? कारण शिवसेनेच्या कडून ही माहिती आम्हाला मिळत असते, तुमच्या इकडून माहिती मिळते, नाही मिळत नाही अशातला भाग नाही, पण शिवसेनेच्या कडून येणारी माहिती सांगते की त्यांना 14 जागा हव्या असतात आणि तुम्ही तेवढ्या काही द्यायला तयार नाही. तुम्हाला सर्वाधिक जागा महाराष्ट्रात लढायच्या आहेत कारण महाराष्ट्रात अधिकाधिक कमळाचे उमेदवार असले पाहिजेत. काय वस्तुस्थिती आहे? वादाची कारणं काय आहेत? नाही, मला असं वाटतं की आपण ह्याच्याबद्दल खूप जास्त विचार करतोय. कारण जे शीर्षस्थ नेते आहेत आमचे, मग समजा शिवसेनेचे एकनाथजी शिंदे साहेब आहेत, इथे अजितदादा पवार साहेब आहेत, आमचे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आणि वर केंद्रात सगळे दिल्लीचे शीर्षस्थ नेतृत्व आहेत, हे याच्यावरती अगदी डिटेलमध्ये विचार करतायत आणि विनेबिलिटी फॅक्टर बघून आणि ज्या आधीची इतिहास सुद्धा जो काही होता. भारतीय जनता पार्टी कसं आहे की नॅशनल पार्टी असल्यामुळे जनरली भारतीय जनता पार्टीला जास्ती सीट्स मिळतात, म्हणजे हिस्टॉरिकली आपण बघितले असतील मागच्या दोन्ही निवडणुकांमध्ये, तरी आपण समजू शकतो. पण तरीही एकदम बॅलन्स पद्धतीने विचार चालला, कुठलीच शंका मनात येऊ नये, एकदम योग्य सन्मानाने योग्य पद्धतीने जे सीट आहे सीटांचे वाटपा होतील आणि महायुती अतिशय समन्वयाने आणि समरसतेने आणि पूर्ण आक्रमक पद्धतीने या महाविकास आघाडीच्या समोर इलेक्शन लढेल सुद्धा आणि प्रचंड बहुमताने जिंकेल सुद्धा. आणि ताई हेमाताई, प्लीज ओव्हर कॉन्फिडन्स बोलू नका. आपण प्लीज मागचे दोन्ही आकडे बघा, दोन्ही निवडणुकीचे आकडे बघा. विनम्र मी तुम्हाला विनंती करतो आणि मगच आपण कॉन्फिडन्स ओव्हर कॉन्फिडन्स आपण जे डेफिनेशन स्वतः रिवाइज करून आत्मचिंतन करायचं. सिद्धार्थ शिरोळेंनी दिलेल्या उत्तरावर हेमाताई समाधानी नसतील तर 30 सेकंद आहेत. हेमाताई, तुमच्या नंतर या मुद्द्याला मी पुढे घेऊन जाणार आहे अरुण सावंत यांच्यापर्यंत. नाही, काय आहे, भारतीय जनता पार्टीची प्रसाद सर ओळखच मुळी शिवसेनेमुळे झालेली आहे. आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे भारतीय जनता पार्टी एक सीटवरनं काय महाराष्ट्रामध्ये जी बिजरवली आणि शिवसेने भारतीय जनता पार्टीचा इतिहासच आहे पाठीत खंजीर खुपसण्याचा. शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसून मला वाटतं महाराष्ट्रामध्ये स्वतःची पाळंमुळं रुजवण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे. आणि आता तर शिवसेनेचं अस्तित्व संपवायच्या नादात मला वाटतं काही दिवसांनी येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचं अस्तित्व संपुष्टात येतंय की काय असं मला हाच मुद्दा रामदास कदमांनी पण मांडला. सिद्धार्थ शिरोळेंकडे त्याचं उत्तर असू शकतं. अरुण सावंत, माफ करा तुमचा वेळ काढून घेतो, पण या मुद्द्याच्या अनुषंगानं पटकन सिद्धार्थ शिरोळेंना बोलायची संधी देतो. वेळ मर्यादा, शेवटचा प्रश्न, शेवटचं उत्तर पटकन. मला आपल्याला सिद्धार्थ शिरोळे विचारायचं असं होतं की सत्ता विस्तार, पक्ष विस्तार या नादामध्ये आपण सोबत्यांना दुखावतोय का आणि जास्त वेदना राहतील असं दुखावतोय का? रामदास कदम तसंच सुचवतायत. नाही, कसं आहे बघा, मी स्वतः एक आमदार आहे. आपलं एक नगरसेवक पार्टीतला फुटत नाही हो. 40 आमदार जेव्हा स्वइच्छेने भारतीय जनता पार्टीला जॉईन, 40 आमदार कशाला म्हणतो, असं नसतं होतो.
काहीतरी त्रास त्यांच्या पक्षामध्ये आदरणीय उद्धवजी ठाकरे असतील, ते घरी बसल्यामुळे असेल किंवा कशाहीमुळे असेल, त्यांच्या या त्रासामुळे हे सगळेजण स्वतःहून आले. 40 आमदार कशाला म्हणतो आपण साहेब? एवढी मोठी जी रेबेलियन आहे ही सहसा तुम्ही इतिहास काढून बघा की ही काही आम्ही हे नाही करू, इन्स्टिगेट नाही करू शकत. ठीक आहे सिद्धार्थजी, पण आपल्याला असं नाही वाटत की एक एक जागा वाढवत जाऊन 30 पेक्षा जास्त जागा लढायचा हट्ट हा आत्ताच्या घडीला महायुतीत वादाला कारण ठरतोय आणि भाजपाला डोकेदुखी ठरतोय? नाही, कसं आहे बघा, आम्ही आता 115 आमदार आहोत, म्हणजे 106 आमचे आमदार आहेत प्लस 9 अपक्ष. तर तसं आम्ही आता असं नसतं हो, शेवटी नॅशनल इलेक्शन आणि स्टेट इलेक्शन म्हणजे वेगवेगळे फॉर्म्युले असू शकतात, पण मात्र मला वाटतं की योग्य निर्णय होईल. कुठलीच काळजी नाही, आम्ही सगळे एकत्र आहोत, फक्त ही समोरच्यांना पोटदुखी. अच्छा ठीक आहे, ह्याच्यावरचं एक 30 सेकंदाचं उत्तर. सावंत साहेब आज माफ करा, थोडासा कमीच वेळ आपल्यापर्यंत पोहोचतोय, पण या निमित्तानं हेमाताई, एकजुटीचा दावा आहे आणि दुर्दैवानं ती एकजूट काही मवियामध्ये अद्याप दिसत नाहीये. नाही, काय आहे, भारतीय जनता पार्टीला हे चांगलं माहित आहे की अँटी इन्कम्बन्सी जी आहे महाराष्ट्रामध्ये, त्याच्यामुळे 105 जरी सीट आपले असले महाराष्ट्रात, तरी ज्यांना बाय हुक और क्रूक भारतीय जनता पार्टीला केंद्रात आपलं बस्तान बसवायचंय आणि हुकुमशाहीकडे, म्हणजे काय हिटलरशाहीकडे आपला देश न्यायचा आहे, त्यांना डिक्टेटरशिपसाठी महाराष्ट्रातल्या ज्या 48 जागा आहेत त्या कशा आपल्याला ग्रॅब करता येईल यासाठीची ही सगळी उठाठेव आहे. आणि मला वाटतं अँटी इन्कम्बन्सी हा मोठा फॅक्टर भारतीय जनता पार्टीने ओळखलेला आहे आणि म्हणून मला वाटतं हे सगळं जे चालू आहे यांना फार अरविंद सावंतांना स्वाभिमानाने अगदी वेळेची मर्यादा असल्याने हेमाताई, आज मर्यादित वेळेमध्येच चर्चेला आपल्याला संधी मिळतेय. मला माफ करा, मी मध्ये आपल्याला तोडला आणि अरुण सावंत आपली पण माफी मागतो, कारण आपल्यालाही पुरेसा वेळ आज चर्चेत देता आला नाही. अर्थात आपण आपली भूमिका निश्चित स्पष्टपणे मांडलीत. त्याचबरोबर आपल्यासह या चर्चेत सहभागी झालेल्या इतर सर्व मान्यवरांचे मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या चर्चेत तूर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.